आहेत त्या जे प्रशिक्षणार्थी ज्या आस्थापनेमध्ये सध्या 6 महिन्यासाठी प्रशिक्षण घेत आहेत त्यांचं प्रशिक्षण कालावधी हा संपत येत आहे येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये। आणि प्रशिक्षण कालावधी संपल्याच्या नंतर परत या प्रशिक्षणार्थ्यांना बेरोजगारीचं नवं संकट डोळ्यासमोर दिसत आहे आणि यातून हे प्रशिक्षणार्थी नैराश्यातून जाऊ नये याकरिता शासन दरबारी आमच्या मागण्या आहेत। जे प्रशिक्षणार्थी आस्थापनेमध्ये आहेत त्याच ठिकाणी त्यांना कायम रुजू करण्यात यावं। त्यानंतर जे विद्यावेतन आहे ते 6,000, 8,000, 10,000 आहे ते खूपच तुटपुंज वेतन आहे। 200 रुपये रोज, 250 रुपये रोज याप्रमाणे आमचे प्रशिक्षणार्थी प्रामाणिकपणानं सर्व आस्थापनेमध्ये आपला पूर्ण वेळ देत आहेत। त्याच्यामुळे इतर कोणतेही काम ते करत नाहीत आणि सध्या ते याच्यावरच अवलंबून असल्यामुळे शासनानं आमच्याकडे सहानुभूतीपूर्वक आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करण्यात यावा। आमच्या मागण्या कायम रुजू करण्यात यावं। ज्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी आहेत त्याच